येस, डन झाली सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून. बघा पाऊस पडतोय त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आवाज येत नसेल, स्क्रीन दिसत नसेल, काहीही प्रॉब्लेम झाला तर यू कॅन टेल मी. ओके. येस एव्हरीवन. ओके. तर आता आपण सुरुवात करूया थर्ड स्टँडर्डच न्यू लेसन शिकवायला. ओके. येस. पहिल्यांदा मी वाचते, मी एक्सप्लेन करणार आणि नंतर तुम्ही वाचायचं आहे. ओके. चला. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? ओके. चला बघा. तेनाली रमन ड्रॉज अ पिक्चर. तेनाली रामन ड्रॉज अ पिक्चर. तेनालीरामाच्या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? सांगा मला. बघा, हा आहे ना ऑरेंज टोपीवाला, तो आहे तेनालीरामा. राजा कृष्णदेवराय होता. राजा कृष्णदेवराय याच्या दरबारामध्ये खूप विद्वान होते. खूप विद्वान लोक होऊन गेली. त्यामधलाच एक होता तेनालीरामा. तेनालीरामा हा खूप हुशार होता. असं म्हटलं जातं की प्रत्येक समस्येचं उत्तर, कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्याचं उत्तर तेनालीरामाकडे हजर असायचं. तो खूप हुशार होता आणि तो त्याची बुद्धी खूप चांगल्या कामांमध्ये वापरायचा. ओके. तर आता त्याच गोष्टींमधला एक छोटासा किस्सा आपल्याला इथे धड्याच्या स्वरूपात सांगितला आहे. तो आपण बघ. सगळ्यांना बाकी माझा आवाज येतोय का? तन्वी, सार्थक, मधुरा, आवाज येतोय का माझा? यस टीचर. ओके. स्नेहा, लगता है आपके नेटवर्क में कोई प्रॉब्लम है. सबको बेटा मेरी आवाज सुनाई दे रही है. तो आप क्या कीजिए, एक बार लेफ्ट होके फिर ज्वाइन कीजिए. ओके. Okay, yes, I will message in the chat box for Sneha. Okay. Okay. See. Yes, where we were. Okay. So they have given us one incident. In the incident, Tenali Raman is drawing a picture. Okay. आपल्याला एक किस्सा सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये तेनाली रामन हा एक चित्र काढत आहे बघा. तेनाली रामन is standing in front of a drawing board. आणि तो एका ड्रॉइंग बोर्डच्या समोर उभा आहे. ओके. असं किस्सा सांगितलेला आहे. तेनालीरामन खूप हुशार होता आणि तो एक विदूषक कसा सगळ्यांना हसवतो, विदूषकाप्रमाणे राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात काम करायचा. आणि ते काम करत असताना तो राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात ज्या काही समस्या यायच्या त्या सगळ्या स्वतः सॉल्व्ह करायचा. ओके. स्नेहा, आपको मेरी आवाज सुनाई दे रही है अभी? स्नेहा, येस. बाकी सगळ्यांना माझा आवाज येतोय का? लिहा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके. ओके. चला. मेसेंजर. गुड आफ्टरनून सर, द किंग वॉन्ट्स यू. बघा, आता तेनालीरामन त्याच्या घरी असून तो या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तेनालीरामन त्याच्या घरी आहे आणि तो एक चित्र काढत आहे. ओके. तो ड्रॉइंग बोर्डच्या समोर उभा आहे आणि राजाचा एक सेवक राजाचा मेसेज घेऊन तेनालीरामाच्या घरी आलेला आहे आणि तेनालीरामाला म्हणत आहे, गुड आफ्टरनून सर, द किंग वॉन्ट्स यू. शुभ दुपार सर, तुम्हाला राजाने बोलवलं आहे. ओके. रमन, डोंट डिस्टर्ब मी, आय एम बिझी. मेसेंजर गोज अवे.
मग रमनने काय सांगितलं, शांत राहा, मला त्रास देऊ नकोस, मी इथे कामात मग्न आहे. आणि मग तो जो मेसेंजर होता तो तिथून निघून गेला. किंग वॉक्स इन. रमन, आय वॉज वेटिंग फॉर यू, व्हॉट आर यू डुईंग. मग शेवटी तो जो बोलवणारा माणूस आलेला तो निघून गेला आणि राजाच आला तिथे. दरबार टाकून राजा तेनालीरामाकडे आला आणि बोलला, मी तुझी वाट बघत होतो, तू काय करतोयस इथे. मग रमण काय बोलला बघा, युअर मॅजेस्टी, आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. माझ्या राजा, मी चित्र काढत होतो. किंग, आय सी, वी वुड लाईक टू सी द पिक्चर. मग राजा काय म्हणाला, असं तू चित्र काढत होतास तर मग मला चित्र पाहायला आवडेल, दाखव मला चित्र. रमन, हिअर युअर मॅजेस्टी, दिस इज माय पिक्चर. मग रमनने काय केलं, राजाला एक कोरं बोर्ड दाखवलं, रिकामा कागद दाखवला आणि काय बोलला की राजा हे बघ माझं चित्र. किंग, इज दिस अ पिक्चर, व्हॉट हॅव यू ड्रॉन रमन, प्लीज एक्सप्लेन. मग राजा म्हणाला, राजाला तर सवयच होती तेनालीरामाच्या खोड्यांची आणि त्याच्या खूप चांगल्या चांगल्या युक्त्यांची. मग राजाने पण विचारलं, हे एक चित्र आहे, मग तू काय काढलंयस रमण, सांग मला आता, एक्सप्लेन कर. मग रमण काय म्हणतोय बघा, आय वॉज ड्रॉइंग अ काऊ इटिंग लोड्स ऑफ ग्रास. मग रमण म्हणतो, राजा मी एक गवत खाणारी गाय काढत होतो. किंग, लोड्स ऑफ ग्रास, आय कांट सी एनी ग्रास हिअर. मग राजा बोलतो, गवत, मला तर इथे कोणत्याही प्रकारचं गवत दिसत नाही या कागदावर. रमण, आहा, दॅट्स बिकॉज द काऊ ate it up. मग रमण काय उत्तर देतो, बरोबर आहे राजा, तुला हे गवत दिसणारच नाही कारण गायीने ते खाऊन टाकलेलं आहे, बघा किती गंमत करतोय तो. मग नंतर राजा काय म्हणतो, अँड वेअर इज द काऊ. मग राजा पण हुशार असतो. मग राजा आता बोलतो की मग गाय कुठे गेली, गाय पण तर नाही दिसत आहे तुझ्या कागदावर. मग रमण बोलतो, आफ्टर इटिंग अप ऑल द ग्रास द काऊ वॉक्ड अवे युअर मॅजेस्टी. मग रमण अजून हुशार असतो. रमण काय राजाला उत्तर देतो की राजा, गवत खाऊन गाय देखील इथून निघून गेली. मग राजा काय म्हणतो, हा हा हा, रमण यू ऑलवेज मेक मी लाफ. राजा हसतो आणि म्हणतो, रमण तू नेहमीच मला हसता ठेवत असतोस, हसवतोस. येस, समजला लेसन, किती छान लेसन आहे बघा. येस, हॅव यू अंडरस्टूड दिस. येस टीचर. ओके, सगळ्यांना समजलाय का. सार्थक, वेदांग, स्वराज. ओके, तर कोण रीड करणार बघा, कसं रीड करायचं आहे. मेसेंजर रमण, ओके, आणि नंतर किंग रमण जो तीन मुलं पाहिजेत मला हे रीड करायला. कोण कोण रीड करणार सांगा. टीचर मी. येस, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. गार्गी इज वन, तन्वी, आणि अजून सार्थक. ओके ओके, ओके, कनिष्क इज ऑल्सो. चालेल, आपण आता पहिल्यांदा गार्गी आणि तन्वी वाचतील. ओके, तन्वी, यू विल बी मेसेंजर फर्स्ट. तुझं तू वाच छान. ऑल द बेस्ट. नॉट द बेस्ट. येस तन्वी, तन्वी पुट येस. ऑन द माइक. हा तन्वी, मॅसेंजर. हा वाच. Messenger. Good afternoon, sir. The king wants you. ओके, सी हाऊ यू हॅव टू रीड. माइक ऑफ करायचं आहे तन्वी थोडा वेळ, मी कसं वाचते ते बघा आधी. बघा, मेसेंजर पहिल्यांदा गार्गी आणि तन्वी वाचणार आहेत. तर तन्वी विल बी मेसेंजर. तन्वी बोलणार, गुड आफ्टरनून सर, द किंग वॉन्ट्स यू. मग गार्गीने रमणचा डायलॉग म्हणायचा आहे, डोंट डिस्टर्ब मी, आय एम बिझी. मग आता मेसेंजरचा एकच डायलॉग आहे. मग आता तन्वी वाचणार किंगचा डायलॉग, रमन, I was waiting for you. What are you doing? Then Gargi will say,
युअर मॅजेस्टी आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. याप्रमाणे हे कन्व्हर्सेशन आहे, तुम्ही कन्व्हर्सेशन सारखं वाचायचं आहे. मेसेंजर, रमन, किंग, रमन अशी नावं घ्यायची नाहीत, डायरेक्टली सेंटेन्स वाचायचं आहे. ओके, स्टार्ट तन्वी. Good afternoon, sir. The king wants you. ओके, माइक ऑफ कर. स्वतःचा एक डायलॉग झाल्यावर माइक ऑफ करायचा लगेच. ओके, गार्गी. Raman says, "Shh, don't disturb me. I am busy." बिझी. येस. तन्वी. King, welcome in. नो नो, वॉक सीन. वॉक सीन आहे ते. तो सीन दाखवलेला आहे की राजा आत येतो असं. फक्त वाचायचं आहे, ब्रॅकेट मधला नका वाचू. Okay. Raman, I was waiting. What are the? What are you you? What are you do, doing? Doing. Okay. Gargi. Your Majesty, I was drawing a picture. Okay. Tanvi. Look of grass. No. I see. माझ्या स्क्रीनवर दिसतोय तो डायलॉग वाचायचा. मी स्क्रीन वरती करत जाते, तुम्हाला स्क्रीनवर जो पहिला डायलॉग दिसेल तो वाचायचा. Okay. Your message. I see. किंग वाला वाचायचं आहे तू. Okay. I see. We would like to see the picture. Okay. Gargi. Here, your Majesty. This is my picture. Okay. Tanvi. Is this of picture? What have you draw, Raman? Please explain. Okay. Gargi. I was Drawing. a cow eating lots of grass. Okay. Tanvi. Looks of grass. I can eat. See again. I grass. can't see any. I can't see the grass. Here. Okay. Gargi. That's because the cow ate it up. Okay. Tanvi. And where's the cow? Gargi. After eating up all the grass, the cow walked Away. Your Majesty. Okay. Tanvi. Ha. Raman, you always make me laugh. व्हेरी गुड. बघा किती छान कन्व्हर्सेशन वाचलं दोघींनी पण. आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? येस. आता सार्थक आणि कनिष्क पण रीड करणार का? सांगा मला. समजलं कशा प्रकारे रीड करायचं आहे?
सार्थक, कनिष तुम्ही रीड करणार का असं? ओके, हो. चालेल. मग सार्थक, तू रमन. ओके, तू रमनचे डायलॉग वाचायचे आहेत आणि बाकीचे मेसेंजर आणि किंगचे डायलॉग कनिष्क वाचणार. ओके, चल कनिष सुरुवात कर. फर्स्ट डायलॉग मेसेंजर वाला. येस कनिष. Messenger, good afternoon. पूर्ण डायलॉग वाच. गुड आफ्टरनून सर. Good afternoon, sir. The wing किंग wing what wants you. what Wants you. ओके, wants you. येस. सार्थक, नेक्स्ट वाच तू डायलॉग रमनचा. Here the don't शू. be busy. Don't disturb Don't disturb me. me. I am busy. Good. Kanish. Raman, Raman, I was waiting. waiting for you. What are you Doing. doing? Okay. Next, Sarthak. Your. Your Majestic, what I was. I was drawing a picture. Yes, Kanish. I see will We would. like to see the Picture. picture. Okay. Sarthak. Here, Here. your Majestic, This is. this is. is my picture. Okay. Kanish. Is this a picture? What have you drawing? What have you drawn? Have you drawn Raman? Please. Please, Please. Explain. explain. Okay. Sarthak. I was drawing a cow Eating. eating Loads. loads of grass. Good. Kanish. Loads है बेटा, loads. Loads of grass. I can't see away Any. here. Any grass here. Okay. Sarthak. That's That's because because the cow eat Ate. eat up. Yes. Kanish. And where's the cow? Yes. Sarthak. After eating up all the grass, the cow
walked Walked. A-W-A. Walked. away. Away. You, Your your majesty. okay. Majesty. Kanishk. Ha ha ha. Raman, you always make Me me make laugh. me laugh. Yes, Laugh. laugh. ओके, व्हेरी गुड बोथ ऑफ यू. सी आपला लेसन वाचून झालेला आहे. आता तुम्ही छान प्रकारे हे स्किट मला वाचून दाखवलेलं आहे कन्व्हर्सेशनच्या स्वरूपात, बरोबर. तर काही क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर द्या मला. व्हॉट डिड द किंग सी ऑन रमन्स बोर्ड? राजाने रमनच्या बोर्डवर काय पाहिलं सांगा. बोर्डवर काही ड्रॉइंग होती का? येस और नो? No. No, the king didn't see anything on the Raman's board. Okay, answer will be the king didn't see anything on the Raman's board. Had Raman really drawn a cow eating grass? रमनने खरंच गवत खाणारी गाय काढली होती का? सांगा, yes or no? No. 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 Can a cow walk away from the picture? आपण काढलेली चित्रातली गाय चित्रातून निघून जाऊ शकते का? No. 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 येस, गुड. तर लेसन समजलाय का सगळ्यांना? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. हॅव यू अंडरस्टूड द लेसन? Yes, teacher. ओके ओके. तर आपण दुसरं 4th स्टँडर्डचं लेसन पाहूया. Okay, we have started this lesson, right? Your own book of science हा लेसन आपण सुरू केलेला आहे. आठवतोय का तुम्हाला? रीडिंग घेतलं होतं आपण याचं. येस, आठवतंय का? चला आपण सुरुवात करूया परत. Your own book of science. You may come across simple but amazing science experiment in magazine, newspaper, supplements or on the internet. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना इंटरनेट कसा वापरायचा ते कळतो. गुगल वापरता ना तुम्ही? यूज करता की नाही गुगल? एखादी इन्फॉर्मेशन हवी असेल, जर मला पाहिजे आहे समथिंग अबाउट डायनासोर्स, ओके, जर मी तुम्हाला सांगितलं की डायनासोर बद्दल काहीतरी माहिती गोळा करून आणा, लिहून आणा, तर तुम्ही काय करणार? गुगल ओपन करून त्याच्यावर डायनासोर टाकणार किंवा विकिपीडिया टाकणार डायनासोरचा. मग त्या डायनासोर बद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन, वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होते की नाही गुगलवर. म्हणजेच काय, आपल्याकडे असणारे न्यूजपेपर, मॅगझिन, इंटरनेट यावर आपण तुम्हाला या सगळ्यामध्ये छोटे छोटे सायन्सचे एक्सपेरिमेंट ऍक्टिव्हिटी सुद्धा मिळू शकतील. कलेक्ट एनी 5 or 8 experiments you like. Ask your parents or teachers whether the experiment are safe. मग तसे काही 4-5 एक्सपेरिमेंट तुम्ही शोधायचे जे तुम्हाला आवडतील आणि ते तो एक्सपेरिमेंट करायला लागणाऱ्या वस्तू आपल्या घरात अवेलेबल असतील. आणि तो एक्सपेरिमेंट तुमच्या मम्मी पप्पांना किंवा टीचरला सांगायचा की हा आमच्यासाठी सेफ आहे का, आम्ही करू शकतो का. देन कॅरी आउट द एक्सपेरिमेंट. आणि ते एक्सपेरिमेंट तुम्ही करायचं. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या टीचर्सची किंवा पॅरेंट्सची हेल्प घेऊ शकता. रेकॉर्ड द एक्सपेरिमेंट ऑन सेपरेट शीट इन युअर ओन बुक ऑफ सायन्स. बघा, मग असे जर एक्सपेरिमेंट तुम्ही हळूहळू करत राहिलात आणि तुमची त्याच्यासाठी एक नवीन बुक बनवायची, जिला लिहायचं नाव बुक ऑफ सायन्स, आणि त्यामध्ये तुम्ही तो एक्सपेरिमेंट नोट डाऊन करायचा. आणि मग त्याच्यात तुम्ही लिहायचं की आज हा एक्सपेरिमेंट मी केला. बघा, जर आपण एक्सपेरिमेंट केला कोणता तरी एक रोप लावण्याचा, ओके, तर आपण जर घेतला मटकी, ओके, आपण मटकी घेतली, छानपैकी छोटीशी एक कुंडी घेतली, तिच्यात माती टाकली मस्त,
आणि त्या मातीत एक मटकीचं कोंब आलेले एक बी एक सीड त्याच्यामध्ये टाकली आणि तिला पाणी देत राहिलो. नंतर थोड्या दिवसांनी त्याच्यातून एक छोटस रोप उगवेल. म्हणजे काय, तुमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. बरोबर? येस ऑर नो? सांगा चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो. जर आपण एक मटकीची बी पेरली मातीमध्ये, कुंडीमध्ये, आणि त्याच्यातून झाड आलं, तर तुमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला की नाही? ओके, मग तुम्ही तो एक्सपेरिमेंट लिहून तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करायचा आहे. आणि असेच भरपूर एक्सपेरिमेंट जेव्हा एकत्र होतील तेव्हा ती तुमची बुक ऑफ सायन्स रेडी होईल. ओके, तर बघा इथे तुम्हाला एक सिंपल एक्सपेरिमेंट दिलाय, लिफ्टिंग आईस. ओके, इफ यू वॉन्टेड टू लिफ्ट आईस विदाउट टचिंग इट, व्हॉट वुड यू डू? जर तुम्हाला बर्फाचा तुकडा वरती उचलायचा आहे पण तुम्हाला तो टच करायचा नाही, तर तुम्ही काय कराल? बघा, हा एक्सपेरिमेंट कराल का सगळे? सांगा मला. येस, दिस एक्सपेरिमेंट विल यू डू? चला आपण बघूया. बघा, व्हॉट यू नीड, या एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला काय काय हवंय बघा. आईस क्यूब, बर्फाचा एक तुकडा, एक थ्रेड, धागा, आणि आपला रोजच्या खाण्यातला रोजच्या वापरातला मीठ, कॉमन सॉल्ट. ओके, हे तर आपल्या घरात अवेलेबल असतं. व्हॉट यू डू, आपल्याला काय करायचं आहे? प्लेस अन आईस क्यूब इन अ डिश, एक छोटीशी डिश घ्यायची आहे. इथे स्टीलची प्लेट दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आपला बर्फाचा तुकडा क्यूब ठेवायचा आहे. प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट, आणि त्या बर्फाच्या तुकड्यावर आपण जो धागा घेतलाय ना, दोरा, त्याचा तुकडा देखील ठेवायचा आहे. स्प्रिंकल सम कॉमन सॉल्ट ऑन अँड नियर द थ्रेड ऑन द आईस क्यूब, मग बर्फावर जिथे तुमचा धागा पडला आहे ना, त्याच्यावर थोडस मीठ टाकायचं आहे वरतून, आणि एकदम थोडे फ्यू सेकंड वाट बघायची आहे. होल्ड द टू एंड ऑफ द थ्रेड अँड पिक देम अप केअरफुली, आणि नंतर बर्फाचा दोन्ही साइडनी धाग्याला हळूच उचलायचा आहे. तुम्हाला काय दिसेल की बर्फ हा धाग्याला चिकटून वर आलेला आहे. ट्राय प्लेसिंग द थ्रेड इन डिफरंट वे टू लिफ्ट द आईस. You can place just one end of the thread on the ice cube and lift the ice with the other end. मग तुम्ही धागा मधून सुद्धा बर्फावर चिकटवू शकता, किंवा धाग्याचा एक टोक आपल्या हातात धरायचं आणि दुसरं टोक बर्फावर ठेवून त्यावर मीठ टाकायचं. ओके, दिस इज अवर सायन्स एक्सपेरिमेंट. कराल का हा एक्सपेरिमेंट? बघा, यामध्ये तुम्हाला हानी पोचण्यासारखं काहीच नाहीये. यामध्ये आपण आगीचा उपयोग केलेला नाही, कोणत्याही प्रकारच्या कटिंग इन्स्ट्रुमेंटचा जसं कैची किंवा सुरी त्याचा पण वापर केलेला नाही. मग छान आहे ना एक्सपेरिमेंट हा? कोण कोण करणार सांगा मला. ओके, मग उद्या मला सांगणार याचा रिझल्ट काय आला ते. तुम्हाला बर्फ उचलता आला की नाही ते सांगा मला उद्या सगळ्यांनी. ओके, येस. बघा, सेकंड पार्ट आहे पझल्स इन युअर सराउंडिंग. वाय डज इट हेल्प इवन इन समर? बघा, वी फील व्हेरी हॉट इन समर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळ्यात आपल्याला खूप गरम होतं, बरोबर? द सन शाइन्स ब्राईटली अँड द टेम्परेचर इज हाय. सूर्य एकदम तळपत असतो, भरपूर सूर्याची किरणे सगळीकडे पसरलेली असतात, आणि सूर्याचा पारा इतका चढलेला असतो की सगळीकडे तापमान हे वाढलेलं असतं, त्यामुळे आपल्याला खूप गरम होतं. And then suddenly there are clouds in the sky and it starts raining. पण अचानक कधी कधी काय होतं, अचानक आकाशात ढग जमा होतात आणि त्या ढगातून पाऊस पडायला सुरुवात होते. नॉट जस्ट वॉटर बट इवन स्मॉल बॉल्स ऑफ आईस. तुम्ही कधी गारा पाहिल्या आहेत का? गारा, कधी कधी आकाशातून बर्फाचे खडे सुद्धा पडतात, ते एकदम छोटे असतात, त्यांना गारा म्हणतात. ओके, इथे सांगितलं ना तुम्हाला स्मॉल बॉल्स ऑफ आईस, म्हणजेच पावसासोबत कधी कधी बर्फाचे खडे सुद्धा पडतात. बघा, वी से इट हॅज स्टार्टेड हेलिंग. मग त्यालाच आपण काय म्हणतो? गारा पडणे, हेलिंग पडणे, हेल. ओके, हेल स्टॉर्म म्हणजे गारा पडणे. द स्मॉल बॉल्स ऑफ आईस आर कॉल्ड हेल स्टोन्स. मग या बर्फांच्या छोट्या खड्यांना काय म्हणायचं आहे? हेल स्टोन्स. ओके, हेल स्टोन्स, गारा, मराठीमध्ये आपण त्याला गारा म्हणतो.
Why does it hail in the hot summer season? मग एवढ्या गरमीच्या सीझन मध्ये पण बर्फ कसा काय पडू शकतो आकाशातून बघा. As we move up from the land, the temperature begins to fall. तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण जमिनीपासून वर वर जातो ना, जर विमानात आपण बसलो आणि जमिनीपासून वर 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 जात गेलो तर काय होतं, जे तापमान आहे, टेम्परेचर आहे, ते कमी कमी होत जातं. ओके. अप इन द स्काय इट इज व्हेरी कोल्ड इवन इन द हॉट सीझन. मग आकाशात आपल्याला जमिनीवर जरी गरमी लागत असली ना, तरी आकाशात गरमीत देखील थंड वातावरण असतं. ओके. गरमीत देखील वरती थंडच असतं, आकाशामध्ये कोल्डच असतं. You know that there are water particles in the clouds that we see in the sky. आपण जे ढग पाहतो की नाही आकाशात, त्या ढगांमध्ये छोटे छोटे पाण्याचे थेंब असतात. Okay? Very high up in the sky, the water particles in the clouds turn into little bits of ice. मग एकदम एकदम उंचावर जर आकाशात गेलं तर त्या आकाशात ढगांमध्ये हे जे पाण्याचे छोटे छोटे कण आहेत ना, त्याचं रूपांतर बर्फामध्ये झालेलं असतं. Sometimes there are strong winds in the cloud. मग कधी कधी काय होतं, सोसाट्याचा वारा सुटतो बघा, चक्रीवादळ वगैरे येताना खूप जोरात वारा सुटतो की नाही. They push these little bits of ice upward so they do not fall to the ground. They go up and collect more water particle which freeze onto them. मग कधी कधी हा मोठ्या प्रमाणातला वारा फक्त ढगांमध्येच फिरतो आणि त्यामुळे ते बर्फाचे खडे नेहमीच जमिनीवर पडत नाहीत, तर ते अजून वरती आकाशात अजून वरती फेकले जातात आणि त्याचे पाण्यासोबत ते मिक्स होऊन अजून त्याचे फ्रीजिंग होऊन छोटे छोटे बर्फाचे खडे बनतात. Thus the tiny balls get bigger and bigger. मग ते छोटे छोटे बर्फाचे पाण्याचे थेंब नेहमीच खाली पडत नाही, तर कधी कधी हवेमुळे ते वरती देखील जातात आणि वरती जाऊन जाऊन जमा होऊन होऊन ते छोटे कण आता मोठे मोठे होत जातात आणि त्याचं बर्फाच्या थोड्या मोठ्या कणांमध्ये रूपांतर होतं. दे टर्न इनटू हेलस्टोन. त्याच्याच गारा बनतात. ओके. गारा म्हणजे गोल बर्फ असतो की नाही आपला फ्रीज मध्ये, त्याच्यापेक्षा थोडा छोट्या असा गोल गोल आपले हे तुम्ही गोट्या खेळताना मार्बल्स माहिती आहेत ना तुम्हाला, गोट्या तेवढ्या आकाराच्या गारा पडतात आकाशातून. ओके. The heavy hailstones then fall to the ground in the form of a shower. मग कधी कधी काय होतं, या गारा भरपूर साचल्या ना ढगात की पावसाच्या सोबत कधी कधी त्या गारा देखील आपल्या जमिनीवर पडतात. Very tiny hailstones melt before they reach the ground. मग कधी कधी एकदम छोटा बर्फाचा कण असेल, आपणच बघा बर्फाचा कण फ्रीज मधून तुम्ही काढला तर लगेच 5 मिनिटं पण नाही राहत, तो लगेचच मेल्ट होतो की नाही. मग या गारा पण तशाच असतात, त्या आकाशातून एवढ्या वरतून पडेपर्यंत जमिनीवर यायच्या अगोदरच त्यांचं पाणी होतं, त्या वितळून जातात. दे टर्न इनटू रेनड्रॉप्स. त्याचं पावसाच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. बट सम हेलस्टोन्स रीच द ग्राउंड बिफोर दे मेल्ट. पण काही गारा मोठ्या असतात आणि त्या वितळण्याच्या अगोदरच आपल्या जमिनीवर पोचतात. A light shower of hail can be great fun, but a hailstorm can cause great damage to crops, plants and animals. बघा, जर पाऊस थोडा थोडा असेल किंवा गारा या छोट्या छोट्या पडल्या तर मज्जा येते, लोक ती उचलतात, मज्जा करतात. पण या गारा जर एकदम मोठ्या पडल्या ना तर आपल्याला लागतात. त्या बर्फाचे मोठे खडे एकदाच आकाशातून पडले तर काय होणार सांगा. दॅट मे बी दॅट डॅमेज टू अवर क्रॉप्स. आपली जी पिके आहेत, आपण जे शेतं लावतो, तुम्ही पाहिलं असेल न्यूजला, द्राक्षांच्या बागा वगैरे या गारा पडल्यामुळे उडवतात. येस. आपल्या महाराष्ट्रात सातारा, सांगली त्या जिल्ह्यांमध्ये ज्या द्राक्षाच्या बागा लावल्या जातात, त्या बागा या बर्फ पडल्यामुळे उद्ध्वस्त होतात जेव्हा गारा पडतात आकाशातून तेव्हा. मग प्लांट्स, झाडं आणि जे ॲनिमल्स बाहेर असतात त्यांच्या अंगावर या गारा पडल्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. बघा, दिसतात गारा किती मोठ्या आहेत. ही दगड नाही आहेत, हे बर्फाचे खडे आहेत, गारा आहेत या. हेल म्हणतात त्याला, हेलस्टोन. बघितल्या सर्वांनी, दगड नाहीत ही, हे बर्फाचे खडे आहेत जे पावसाच्या रूपात आकाशातून पडले आहेत. बघितल्या का सर्वांनी, सांगा मला. येस, दिसतात Yes, का teacher. सगळ्यांना.
ओके. Yes, बघा बघा किती जास्त पडलेल्या आहेत त्या. महाराष्ट्र वॉज हिट बाय अ सिरीज ऑफ हेलस्टॉर्म्स इन 2040. बघा जसं मी सांगितलं 2014 मध्ये महाराष्ट्रात खूप वेळा गारांचा पाऊस पडला. द हेलस्टॉर्म्स डिवास्टेटेड thousands ऑफ एकर्स ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. मग त्याच्यामुळे हजारो एकर शेती बर्बाद झाली. फ्रूट क्रॉप्स वेर ruined. जे फळांची शेती होती, फळांची पिके होती ती उद्ध्वस्त झाली. Birds and animals were killed and injured in large numbers. मोठ्या प्रमाणात पक्षी आणि प्राणी मेले आणि काही पक्षी आणि प्राणी जखमी झाले या गारांमुळे. Farmers suffered heavy loss. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. It was a great natural calamity. ही एक खूप वाईट अशी नैसर्गिक आपत्ती होती. बघा एवढा मोठा बर्फ जर बाहेर पडत असेल तर काय होईल आपण बाहेर गेल्यावर सांगा मला. अशा पडणाऱ्या बर्फात जर आपण बाहेर गेलो तर काय होईल सांगा मला. चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कोण सांगणार. कोणीही माईक चालू करायचा नाही मी सांगितल्याशिवाय. नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगणार. ओके सार्थक सांग. लागतील. येस ते आपल्याला खूप जोरात लागतील आणि त्याच्यामुळे आपल्याला इजा पोहोचू शकते. ओके नाव यू मे हॅव अदर क्वेश्चन्स दॅट पझल यू. मग असा आता हे एक प्रकारचं पझल होतं की पावसाच्या गारा नक्की कशा पडतात त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता. बरोबर. मग अजून काही प्रश्न असतील आपल्याकडे. नोट डाऊन at least 10 such question on the basis of your observation of things and events in your surrounding. बघा where do flowers get their colors from. झाडांना फुलांना त्यांचा रंग कुठून मिळतो. why are leaves green. झाडांची पाने ग्रीन का असतात. हिरव्या कलरची का असतात. why does chopping an onion make you cry. कांदा कापल्यावर आपल्याला रडायला काय येतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला शोधून दाखवायची आहेत. मी एक तुम्हाला उत्तर सांगते. why are leaves green. झाडांची पाने हिरवी का असतात. कारण झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिल ओके क्लोरोफिल नावाचं एक हरित द्रव्य असतं. एक केमिकल असतं ज्याचा रंग हिरवा असतो. ओके तसंच फुलांमध्ये सुद्धा क्रोमॅटिन असतात आणि ते क्रोमॅटिन वेगवेगळ्या कलरचे असतात आणि म्हणून फुलांना वेगवेगळा रंग असतो. ओके तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला शोधून आणाल का आता. why does chopping an onion make you cry. कांदा कापल्यामुळे आपण का रडतो. हे उत्तर शोधून आणणार का तुम्ही मला. सांगा. येस और नो. येस और नो सांगा. आवाज येतोय का माझा. एम आय ऑडिबल. ओके मग तुम्ही आन्सर शोधणार ना या क्वेश्चनचं. why does chopping an onion make you cry. कांदा कापताना आपण का रडतो या प्रश्नाचं उत्तर शोधणार की नाही. ओके each question on a separate page in your book of science draw suitable picture or paste related photographs on that page. बघा मग जर तुम्हाला तुमचं बुक ऑफ सायन्स बनवायचं आहे तर हे सुद्धा ह्या क्वेश्चनचं सुद्धा तुम्ही त्या बुक मध्ये इन्क्लूड करू शकता. काय करायचं आता तुम्ही जर आन्सर शोधलं की why does chopping an onion make you cry. कांदा कापल्यामुळे आपण का रडतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं त्या पानावर आणि कांद्याचं एक चित्र काढायचं किंवा शोधायचं प्रिंट करायचं आणि ते चिकटवायचं तिथे. ओके try to find the answer to your question with the help of your parents, teacher or friends. मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे आई वडिलांना विचारून टीचर्सला विचारून किंवा तुमच्या फ्रेंड्सला विचारून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. Make use of science journal and reference books to find the answer. You may find the answer on the internet. ओके बघा तुमचं सायन्स जर्नल तुमची सायन्सची प्रयोग वही रेफरन्स बुक हे सुद्धा पडताळून तुम्ही पाहू शकता. इंटरनेटवर सुद्धा सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. विथ द परमिशन अँड गायडन्स ऑफ युअर पॅरेंट्स
guardians or teachers browse through the informative websites. मग इंटरनेटचा वापर करताना कोणीही डायरेक्टली मोबाईल हातात घेऊन त्याचा वापर करायचा नाही. पहिल्यांदा तुमच्या पॅरेंट्सला सांगायचं, लेट देम हेल्प यू. ओके, त्यांना सांगायचं की मला ह्या विषयावर इन्फॉर्मेशन हवी आहे, ते तुम्हाला इंटरनेटवरून ती इन्फॉर्मेशन शोधून देतील. ओके, you may find some of the answers you need in your textbook or in other informative book. Note down the answers on the relevant pages. मग तुम्हाला जी उत्तरं मिळतील ती तुमच्या सायन्स बुक मध्ये लिहायची आहेत. When you have collected a few experiment and answers to your question, put them all together in your very own book of science. मग जर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि तुमचे एक्सपेरिमेंट सुद्धा सक्सेसफुल झाले, तर ते सगळे एक्सपेरिमेंट आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या बुक ऑफ सायन्स मध्ये एकत्र करायचे आहेत आणि तुमचं बुक ऑफ सायन्स आता रेडी झालेलं आहे. येस, समजलं लेसन सगळ्यांना, हाऊ टू मेक युअर ओन बुक ऑफ सायन्स? Yes, teacher. Tanvi, I have told you, don't put on your mic. Every time I ask you question, you all have to give me answer in the chat box only. Okay, प्रत्येक वेळी मी तुम्हाला काहीही विचारेन, तुम्ही फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. येस डन. तर चला, आता ज्यांचं रीडिंग राहिला होतं त्यांचं मी रीडिंग घेणार आहे. ओके, दोन्ही लेसन समजलेत तुम्हाला? थर्ड साठी आपण जो लेसन शिकलो तेनाली रमन, समजलाय का सगळ्यांना? And for fourth standard we have learned our own book of science. Okay, yes. Now Arya mic on कर. Yes Arya, read कर हा paragraph. We felt very hot in Hot. summer. The sun Shines. shine BRIGHTL Brightly. And the Temperature in his and high. and then Suddenly there are clouds in the sky and in stars. Rainy, not just water, but every small, but even आहे बेटा ते. but even small balls for ice of ice. We say it has started heading hailing
The small balls for ऑफ आहे बेटा. eyes are called Hailstones. hailstones. Hailstone. We Why? don't. Why does? Why don't it hail in the hot summer Season. season? ओके, माइक ऑफ करायचा आहे. स्वराज, स्वराज हा पॅराग्राफ वाच. येस स्वराज, कॅन यू हिअर मी? Sometime नो, आत्ताचा पॅराग्राफ. आर्याने वाचला त्याच्या पुढचा पॅराग्राफ. मी तुमच्यासाठी स्क्रीन स्क्रोल करते, जेवढं तुमचं वाचून झाला असेल तेवढं. ओके, आता जे स्क्रीनवर दिसते तिथून सुरुवात करायची स्वराज. teacher. येस. As we move from the land, the temperature begins 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 to fall up in the sky. It is very cold. even Even in the hot yes SEA season 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 you no know that there there are there are water particles in the clouds. The cloud that weighs in the sky very high up in the sky. The water water particles particles in the clouds turn into little bits bits of ice. Okay, good. Next is Vedang. Vedang, तू read कर. टीचर Yes. मोबाईलची बॅटरी लो झाले. ओके रिद्धी, आता क्लास होण्यापुरती बॅटरी असेल तर चालू राहू दे, अदरवाइज तू लेफ्ट करू शकतेस. येस वेदांग, वेदांग वाच. Sometimes
येस वेदांग, आवाज येत नाही तुझा. ओके. येस, आय थिंक वेदांग हॅज सम प्रॉब्लेम विथ नेटवर्क. ओके, बाकी सगळ्यांचा रीड करून झालाय का सांगा मला. ऑल हॅव डन रीडिंग. कनिष, सार्थक, स्वराज, गार्गी, आर्या, डन. ओके. येस, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. ओके, आता आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला दोन्ही लेसन समजले का आज शिकवलेले, सांगा मला. आज दोन्ही लेसन थर्ड आणि फोर्थ साठी जे घेतले होते ते सगळ्यांना समजलेले आहेत. कोणाला काही डाऊट आहे का? एनीवन हॅज एनी डाऊट इन दिस? Okay, if you don't have any doubt, you can leave the class now. Okay, I will send our homework on WhatsApp group. Yes, so bye bye everyone. Bye. बाय बाय टीचर. Bye bye. बाय बाय टीचर. Bye. बाय मॅम. Bye. Hi, teacher. Bye bye. Bye.